नमस्कार मित्रांनो, महावितरणाबाबत महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महावितरणाच्या 32,679 कोटींच्या शासन हमी असलेल्या कर्जाची जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य शासन ताब्यात घेणार आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे या निर्णयाचा आर्थिक परिणाम 2036-37 पर्यंत जाणवणार आहे. नेमका काय निर्णय आहे? चला जाणून घेऊया. 21 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने शुद्धीपत्रक जारी केले आहे. यानुसार महावितरणाचे 32,679 कोटींचे शासन हमी असलेले दायित्व राज्य शासनाकडून स्वीकार टेकओव्हर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये जून 2026 अखेरची 22,580 कोटी मूळ रक्कम संबंधित वित्तीय संस्थांना शासनाकडून परतफेड केली जाणार आहे. तसेच 2025-26 मध्ये महावितरणाने स्वतःच्या निधीतून भरलेले 12,808 कोटी राज्य शासनाकडून एकरकमी परत करण्यात येणार आहे. तर आता सर्वात महत्वाची बाब जी मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की जुलै 2026 पासून सन 2036-37 पर्यंत अंदाजित व्याजाची रक्कम 9,695 कोटी आहे. म्हणजेच या कर्जाची आर्थिक जबाबदारी पुढील अनेक वर्ष राज्य शासनावर राहणार आहे. नुसार विविध कर्जाची परतफेड 2036-37 पर्यंतच्या वेळापत्रकानुसार केली जाणार आहे. आणि या सर्व बाबींचा विचार करताना महाराष्ट्र शासनाने नमूद केलेली एकूण देय रक्कम 45,694 कोटी आहे. यासोबतच महावितरणाच्या कर्ज दायित्वाच्या समक्ष रकमेची शेतकऱ्यांच्या वीज बिलांची थकबाकी शासनाच्या खात्यावर ट्रान्सफर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कृषी वीज वितरण व्यवसायाचे विभाजन म्हणजेच ॲग्री डिमर्जर आणि महावितरणाच्या अकृषी कंपनीचे लिस्टिंग करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तर थोडक्यात काय आहे? तर 32,679 कोटींचे महावितरणाचे कर्ज शासन ताब्यात घेणार आहे. 45,694 कोटी एकूण देय रक्कम आणि आर्थिक जबाबदारी 2036-37 पर्यंत जाणार आहे. हा निर्णय महावितरण आणि राज्याच्या वीज क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अशाच अधिकृत शासन निर्णयांच्या सोप्या भाषेतील माहितीसाठी एक संवाद चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.